मंडळी, आपल्या हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे। सनातन धर्मात त्रिकाल संध्या म्हणजे सकाळची पूजा, दुपारची पूजा आणि सायंकाळची पूजा करण्याचा नियम आहे। जेव्हा दिवस मावळतो तेव्हा हा काळ पूजेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो। असे मानले जाते की संध्याकाळी सर्व प्राणी आणि पक्षी आपापल्या घरी परततात। पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती देखील संध्याकाळी पृथ्वीवर फिरतात। म्हणूनच आपण संध्याकाळची पूजा केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळू शकेल। संध्याकाळच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत, ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। मंडळी, सकाळी देवाच्या पूजेसाठी फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, परंतु संध्याकाळी पूजेसाठी फुले तोडू नयेत। शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे अशुभ आहे, त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करू नयेत। सकाळच्या पूजेमध्ये शंख आणि घंटा वाजवायलाच हवी, कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते। पण संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटा आणि घंटा वाजवू नये। असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि शंख किंवा घंटा यांच्या आवाजाने त्यांची विश्रांती विस्कळीत होते। शास्त्रामध्ये पहाटे सूर्यदेवाची पूजा करून त्यांना जल अर्पण करण्याची तरतूद आहे, परंतु सूर्यास्तानंतर कधीही सूर्यदेवाची पूजा करू नये। सूर्यास्तानंतर सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जात नाही। याशिवाय सायंकाळच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर करू नका। सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत। प्रभूच्या विसाव्याला त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागेवर पडदा लावा आणि सकाळीच उघडा। संध्याकाळची पूजा सूर्यास्तापूर्वीच करावी। देवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळी नेहमी 2 दिवे लावावेत, त्यात एक तुपाची आणि एक तेलाची वात असावी। मंडळी, बहुतेक लोकांना सकाळी पूजेची वेळ माहीत असते, परंतु संध्याकाळच्या वेळेबद्दल ते गोंधळलेले असतात। लोक काहीही विचार न करता संध्याकाळी केव्हाही पूजा करतात, पण असे करणे चुकीचे आहे। वास्तविक असे केल्याने घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते। आता प्रश्न असा आहे की संध्याकाळच्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती? मंडळी, ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पूजा करावी। त्याच वेळी सूर्यास्ताच्या 1 तास आधीपासून संध्याकाळी सूर्यास्तानंतर 1 तास पर्यंतची वेळ सर्वोत्तम मानली जाते। संध्याकाळची पूजा रात्री कधीही करू नये। असे केल्याने देवतांचा कोप होतो, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते। मंडळी, त्याचप्रमाणे शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये। हा काळ पूजेसाठी वर्ज्य मानला जातो। यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही, त्यामुळे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूजा करू नये। या वेळेसाठी पूजेचे फळ मिळत नाही। दुसरीकडे जर तुम्ही आरती करत असाल तर त्यानंतर पूजा करू नका। असे मानले जाते की पूजेच्या शेवटी आरती केली जाते आणि त्यानंतर देव झोपतात। मंडळी, मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये। या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरातही पूजा करू नये। यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती, पवित्र वृक्ष, वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीच्या काळात हात लावू नये। घरात सूतक आणि पाटक बसलेले असतानाही पूजा करू नका, म्हणजे नवजात बालकाचा जन्म झाला किंवा घरी कोणी मरण पावले यावेळी पूजा करणे शुभ मानले जात नाही। यासोबतच ग्रहण वगैरे काळात पूजा करू नये, परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप करू शकता। ज्याप्रमाणे पूजा करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे पूजा करताना योग्य दिशा कोणती असावी, देवघर कोणत्या दिशेला असावा, पूजा करताना कोणत्या दिशेला उभे असावे यालाही खूप महत्त्व आहे। घरामध्ये पूजा करणाऱ्याचे तोंड पश्चिमेकडे असल्यास ते खूप शुभ असते। यासाठी पूजास्थानाचा दरवाजा पूर्व दिशेला असावा। या दिशेशिवाय पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असेल तर उत्तम परिणाम मिळू शकतात। घरामध्ये अशा ठिकाणी देवघर बनवा जिथे दिवसभरात थोडा वेळ तरी सूर्यप्रकाश नक्कीच पोहोचेल। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। पूजा कक्षात केवळ पूजेशी संबंधित साहित्य ठेवावे, इतर कोणत्याही वस्तू ठेवणे टाळा। घराच्या मंदिराजवळ शौचालय असणे देखील अशुभ आहे, त्यामुळे जवळपास शौचालय नसेल अशा ठिकाणी पूजागृह बनवावे। घरातील मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करावीच। पूजेनंतर सकाळच्या वेळी तरी घरभर घंटानाद अवश्य करावा। घंटा वाजवल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते। मंडळी, पूजेला बसताना धुत वस्त्र अर्थात स्वच्छ धुतलेले सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे। पूजा करताना आसनावरच बसावे। आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये।
कपाळाला गंध किंवा कुंकवाचे तिलक असावे. मन एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्ये सुटू नये. देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटी ठेवावी. आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाची निरांजन ठेवावे. फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी. विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे असावे. नारळाची शेंडी सुद्धा देवाकडे असावी. पूजा विधीमध्ये प्रथम आचमन करावे. डाव्या हातात पळी घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतून ते पाणी प्राशन करावे. ही कृती 3 वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. पूजा करताना तसेच कोणत्याही शुभ कार्य करताना कपाळी तिलक धारण करावा. स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावे. देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीपपूजन करायचे असते. प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे. मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करून कलशाला गंध, अक्षता, फुलं व्हावे. त्यानंतर शंख पूजन करावे. गंध, फुलं वाहून नमस्कार करावा. शंखाला अक्षता वाहू नये. त्यानंतर घंटेचे पूजन करावे. घंटा वाजवावी. दीपपूजन करावे. ब्रह्मस्वरूप दीप किंवा समईचे पूजन करून नमस्कार करावा. शुद्धी म्हणजे पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळस पत्र घेऊन सर्व पूजा साहित्य स्वतःवरती प्रोक्षण करावे, अर्थात पाणी शिंपडावे. ध्यान किंवा स्मरण करावे, अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे. दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण अवश्य करावे.